अबीर, हो आई. ठेव तो फोन. किती वेळ झाला फोनवर गेम खेळतोयस? डोळे खराब होतील तुझे. हो आई, 2 मिनिटं. अय्यो, मेला माझाच. आई मी काय म्हणतो, तू पण रात्रभर फक्त काम काम आणि फक्त कामच करणार आहेस का? घरी कधी जायचंय? बघ ना, 9:40 झालेली असतात. मी खूप बोर झालेलो असतो. हो रे राजा, तर गुरुकुलाच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे ना. मग तयारी करायला नको का? इतका मोठा कार्यक्रम असणार आहे. चला चला, माझं काम झालंय आता. आपण घरी जाऊया. एवढ्या लवकर? जादू. जादू? मग आधीच का नाही केली म्हणतो मी? घरी जायचंय की नाही? हा, जायचंय. चल चल. आई मी काय म्हणतो, आजोबा कुठे असतात? अरे हो, 1 मिनिट. मी त्यांना फोन करते, म्हणजे आपण एकत्र घरी जाऊ. हा. काही गोष्टी आहेत, पण त्यातनं आपण मार्ग नक्की काढू. हा बोल सावली. हॅलो बाबा, तुम्ही कुठे आहात? आम्ही गुरुकुलमधून घरी जायला निघतोय. नाही, माझी एक मीटिंग चालू आहे. बरं, मीटिंग जर लवकर संपणार असेल तर तुम्ही इथेच याल का? म्हणजे आपण एकत्रच घरी जाऊ. नाही नको, मला असं वाटतंय मला उशीर होईल. तुम्ही दोघं एक काम करा, रिक्षा करा आणि घरी जा. बरं ठीक आहे, तुम्ही लवकर या. ओके. आई काय म्हणाले असतात आजोबा? कधी येणार आहेत ते? अबीर, आज आपल्याला आजोबांशिवाय रिक्षाने जावं लागणार आहे. रिक्षा? आई मी काय म्हणतो, रिक्षाने कशाला? आपण चालत जाऊत ना. अगं आपल्या घर जवळच असतं ना. आणि बघ ना, बाहेर किती छान हवा सुटली आहे. आपण मस्त रात्रीच्या चांदण्यांना बघत छान छान गप्पा मारत जाऊ. प्लीज ना बाई, प्लीज. मी नाही बोलले तर ऐकणार आहेस तू? अजिबात नाही. मग चला साहेब. चला. हळू. अरे सावली मॅडम, निघालात तुम्ही, पण साहेब अजून आले नाहीत. माहिती आहे आम्हाला, त्यांना उशीर होणार आहे यायला. बर, मी तुमच्यासाठी रिक्षा बोलवून आणतो. अहो नको, ह्या साहेबांना चालत जायचंय म्हणे. अच्छा, बाय बाय छोटे सरकार. बाय बबट काका, गुड नाईट, स्लीप टाईट. ए चल, काही पण बोल. अगं आई मी काय चुकीचं बोलला असतो? बरोबर तर बोललोय ना मी. बरोबर बोललास. ते झोपले तर गुरुकुलाची काळजी कोण घेईल? अगं आई, रात्रीचं प्राणी पण झोपत असतात, आणि ते तर माणूस आहेत, त्यांना झोप नाही येणार का? मग एक काम करूया, त्यांना झोपू दे, तू जा गुरुकुलमध्ये, ठीक आहे? अगं आई मग तर मला जरा अजूनच झोप येईल. मग चल घरी. हो.